तू गेला तरी बटुळे बाबा मागं पाहणार नाही आणि माझा समाज मागं पाहणार नाही. बाबा तुझा मुलगा नाहीये, मग नाही तर तू गृहमंत्र्याची ना मुख्यमंत्र्याची भेट घेतो का? तसं याचा चोर आहे म्हणूनच पळतो ना, दिल्लीला पळतो, गल्लीला पळतो, मुंबईला पळतो. तुझा मुलगा त्याच्यात नाही, मग तू त्या कुटुंबाकडे 4 दिवस गेला का नाही? 4 वाऱ्या भेटला का नाही? त्याचा प्रेत पडलं 3 दिवस तर तिथे भेटायला उशाला बसला का नाही? अरे बोकांडी बसला नाही, 100% खरं आहे त्याचं. त्या कारण आपणच बोकांडी घेतला. मागे दादा म्हणले होते, आजी दादा एकदा भाऊला, की बाबा मी नगे म्हणत होतो, कारण हे पूर्ण शहरी नागाचं पिल्लू आहे म्हणत होते. दादा म्हणायचे यो चंदन चोर जी आहे ना, तर ह्यो चोरी करायच्याच मापातला आहे, कंटिन्यू चोरी करतो पण लय खोटं बोलतो. विलास भोले यांच्या खून प्रकरणावरून आता 2 महिने होत झाले आहेत. आज विराट मोर्चा निघतोय, काय सांगा? आता मोर्चा काढण्याचा विषय असा झाला की सर्व ओबीसी समाजाला काय वाटत होतं की बुवा कायदेशीर कारवाई होईल, कायदेशीर जो गुन्हेगार आहे ते अटक होईल, पण हे दहशत निर्माण झालेली आणि ह्या दहशतीवर काय झालं, त्याला झाकिण्यात चाललेलं आहे. आणि हे प्रशासनाचे पण ध्यानात आहे ना की बाबा आता जो चोर असतो तो काय करत असतो, उसाच्या काठानी ज्वारीच्या काठानी लपत असतो, तसा हे चोर लपतोय ना. मुख्यमंत्र्याची भेट घेतोय, गृहमंत्र्याची भेट घेतोय, पंतप्रधानाची भेट घेतोय, तो कोणता द्यायचा पुन्हा एखादा काहीतरी कोणतरी म्हणतं वा दुपारलो गांजा दुपारून दारू, त्या नेत्याची भेट घेतो. म्हणजे अनेक असे तुम्ही भेटाय करता आम्ही नाही म्हणत नाहीत, आम्हाला काही नाही. आमचा फक्त जे भुले कुटुंबातला तरुण मुलगा 22-23 वर्षाचा मुलगा गेला आणि आज त्याची मंडळी 22 का काय वय आहे मंडळीचं. एक लक्षात घ्या, याच्यात काही तरुण आहेत, काही लेकीबाळीवाले आहेत. लेकीची यातना ज्याला लेख आहे त्याच बापाला यातना कळते लेकीची, दुसऱ्याला कळणार नाही. आज तिच्या बापाला काय वाटत असतं हा? आणि हे माधरचोद आईस करते, खातेत पितेत, इकडे तिकडे हिंडत आहेत. तर ह्या मुली करता हिला आयुष्य काढायचंय, याच्या करता जीव गेला तरी बटुळे बाबा मागं पाहणार नाही आणि माझा समाज मागं पाहणार नाही. खासदार तर असं बोललेत की माझा मुलाचा त्याच्यात सहभाग असेल तर मी त्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. अहो साहेब, तुम्ही बोलता ते पटतंय ना की बाबा तुझा मुलगा नाहीये, मग नाही तर तू गृहमंत्र्याची ना मुख्यमंत्र्याची भेट घेतो का? माझ्या तुम्हाकडे मीडिया नाहीये ना, तुम्ही मग माझ्याकडे की येता कस काय? येणार नाहीत ना. तुम्हाकडे हे माईक हे मीडिया आहे म्हणूनच माझ्याकडे आला बटुळे बाबा बोलणार आहे. तसं याचा चोर आहे म्हणूनच पळतो ना, दिल्लीला पळतो, गल्लीला पळतो, मुंबईला पळतो. सगळ्यात महत्वाचं कसं असतं, एखादा गुन्हा दाखल झालाय ना तर तो गुन्हा जर दखलपात्र असेल, विषय गुन्हा कायदेशीर व्हावात आणि सर्व ओबीसी समाजाची इच्छा एकच आहे की बाबा हो जो गुन्हेगार आहे याला अटक व्हायलाच पाहिजे. बरं ते अटक झाल्याने काय आता लोकच्या अटकवाल्याला फाशा झाल्यात का? बरं याचा मुलगा नाही, त्याच्यात मी माझं आजही 2 महिन्यापासून तीच ट्रीटमेंट मी सांगतो की बाबा तुझा मुलगा त्याच्यात नाही, मग तू त्या कुटुंबाकडे 4 दिवस गेला का नाही? 4 वाऱ्या भेटला का नाही? त्याचा प्रेत पडलं 3 दिवस तर तिथे भेटायला उशाला बसला का नाही? तू प्रतिनिधी होता जे जिल्ह्याचा, तू चोर नाही आहे ना, तर मग पळतो का? त्याला उलट उस द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेस आमच्या सर्व ओबीसी समाजाने सांगितलं असतं की नाही, हो एक माणूस आपल्या करता आहे आणि समाजात याचा काहीही दोष नाही, त्यावेळेस ठरलं असतं समाजाने. पण तू इकडं प्रेत पडलं आणि तिकडं मुंबईला चालू मुख्यमंत्र्याकडे, दुसरं झालं गेलं की गृहमंत्र्याकडे. म्हणजे तू तुझ्या हाताने. आणि पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की तुम्ही नेमकं काय करता, काय तुम्हाकडे काय कोणता नियम आहे? अरे तुम्हाला चोरच जर गाव असला ना, तुमच्यात एकटा चोरी केलेली गाव असताना यांनी चोरी केली नाही, मग ह्यो जातोय कस काय मंत्र्याकडे गृहमंत्र्याकडे? हे पोलीस प्रशासनाचं काम आहे, लक्षात द्यायला पाहिजे. त्याच्या लक्षात आलंय, पण हे पण सगळे भरपूर अगदी काहीतरी पैशाच्या जोरावर म्हणा किंवा दबावाच्या जोरावर म्हणा, हे कर्मचारी पण कुठंतरी झाकीला चालले. माझ्या वैयक्तिक कामासाठी, पक्षाच्या कामासाठी मी यांची भेट घेतली असंही त्यांनी पाठीमागे. अहो मी आता भेटला, मी तुम्हाला सांगतो, मला चप्पल शिवायची होती म्हणून आलोय मी, थोडंच मोर्चाला आलो आहे की नाही? होतं ना तसं. मी 5 वर्ष तुमच्या बोकांनी बसलो असंही वक्तव्य त्यांनी. अरे बोकांडी बसला नाही,
बोकंडी आता हवाय हे तर सत्यच बोलावं लागेल बरं का. मी कसं आहे, मी सत्य बोलणार माणूस आहे. काय झालं ही 100% खरं आहे त्याचं, त्या कारण आपणच बोकंडी घेतला. मागं दादा म्हणले होते, अजित दादा एकदा भाऊला, की बाबा मी नगे म्हणत होतो, कारण हे पूर्ण शेरी नागाचं पिल्लू आहे म्हणत होते. दादा म्हणायचे यो चंदन चोर जी आहे ना, तर ह्यो चोरी करायच्याच मापातला आहे, कंटिन्यू चोरी करतो पण लय खोटं बोलतो. पण ह्या जर गोष्टी लक्षात नाही आल्या, आपण समजा मोठं केलं, त्याला येणं म्हणा आता डबल तू लय तो ताकद लावणारा कोणता आहे, हाही दुपारला पिणारा दुपारून खाणारा, तर त्याला लाव म्हणा ताकद. आणि पुन्हा खासदार हो, मी तुमच्या जेवढे इथे पब्लिक दिसते तेवढ्याच्या घरी एक एक दिवस शेण उचला येईल. नक्कीच आता या मोर्चामध्ये काही संतप्त भावना देखील व्यक्त होत आहेत. उद्रेकाची भाषा बोलली जाते. नाही, त्याला जी सवय, आपला महाराष्ट्र आहे, प्रोग्रामी महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे, ज्ञानेश्वर महाराजाचा आहे, तुकाराम महाराजाचा आहे, संताची भूमी आहे आपली. आणि आमचा तरी ओबीसी समाज इतका संयम आहे 3 वर्षापासून, की कशामुळं की बाबा हे जे करतात एखादं नंग झालं म्हणजे त्याच्या संग नंग होण्यात मजा नसती आहे. म्हणून आजपर्यंत ओबीसी समाजाने 3 वर्ष इतकी कळ शोषलेली आहे, पण आता कळ शोषण्याची मर्यादा संपलेली आहे. कोणतंही एक होतच असतं, काय होतं असतं, एक तर खोडापासून तोडता येईल, नाही तर मग बाबा मुळे सगळं उपसून फेकता येईल, नाही तर आम्हाला जाता येईल की कोणतं होईल ते काहीतरी निर्णय. एकदा शेवटची स्टेप घ्यायची म्हणलं त्याला पर्याय राहिलेला नाही. आणि शेवटची समाजाला माझी एवढी विनंतीच आहे आता, कारण अभी हे तर कभी नाही हे लक्षात घ्या. कारण ते मला काय आपण हिंदी जास्त येत नाही, त्याच्यामुळे ते एक शब्द बोलतो मी. हा, आणि काही जे लोक समजा नेहमी करतात ते काय आरे तुरे त्या भाषा जे आहेत का, तर त्याची माझी PhD झालेली आहे साहेब. कारण माझी 9 वर्षापासून PhD सुरू आहे त्या गोष्टीची. दुपार कसं कोणाला बोलायचं, कशा कितीशा द्यायच्या, कशा काय करायच्या. फक्त एक सांप्रदायिक आणि ह्याच्यातला माणूस आहे मी, माळकरी माणूस आहे, म्हणून त्या गोष्टीवर मी जात नाही. नाही तर मला तुम्हाला सांगतो लय भारी भारी येतं पहा, अशी इंग्लिश येते मग मला डायरेक्ट. नक्कीच आता या मोर्चा काढलाय, अद्याप म्हणजे अटक नाही. आता पुढची काय भूमिका असेल? पुढची भूमिका म्हणजे जोपर्यंत शासन त्याला अटक करीत नाही, कारण शिड्यामध्ये आला ना असा, ते स्वतः त्याचा बापच सांगलं शिड्यामध्ये नाव आलं बा, याच्यामुळे येतंय त्याच्यामुळे येतंय. अरे मग तो येतंय म्हणजे शिड्यामध्ये कसं येईन? आता मी बीडला आलोच नसतो तर तुम्हाला माईक फैकवर दिसलोच नसतो तर कसं काय आहे? अहो तो आला त्याच्यात म्हणजे गुन्हेगारच आहे तो. हे पोलीस प्रशासनाचं आणि ती काय येते काय म्हणतात ना, काहीतरी पथक तयार केले, त्या पथकचं काम आहे की याला पटकीन झोपीतूनच उचलून लगे आतमध्ये टाकणं, हे त्याचं काम आहे. हे आपलं सामान्य जनतेचं काम नाही. मोर्चा काढून न्याय मिळेल असं वाटतंय का बोले कुटुंबियांना आजच्या मोर्चाने? आता नाहीच जर मोर्चा काढून न न्याय द्यायचा सरकारला, तर याचा पर्याय मग जनतेकडे आहे ना. काय पुढचं काय पाऊल असणार? आता पुढचं ते काय होतं, उद्याचं भांडण आज घेत नाही मी. नाही त्या ठिकाणी काही ओबीसी कार्यकर्त्यांना उद्रेक होईल, जाळपोळ होईल वगैरे? नाही, सगळ्याला सांगायचं उद्रेक करून काही होत नाहीये. कायद्याने शासनाने केलं तर ठीक आहे, नाही तर शासनाला काय करावं लागेल, अंडरपॅन्डम बनेल घेऊन आपल्या घरी जावं लागेल, एवढं नक्की. तपास जो आहे SIT कडून काढून CID कडे देण्यात आला आहे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती, परंतु CID कडे तपास गेल्यापासून तपासात काहीच प्रगती झाली नाही अशा प्रकारचा आरोप करण्यात आला. मग त्या ठिकाणी CID कडे तपास देऊन कुठेतरी गुन्हे कुटुंबियांना पश्चाताप झालाय असं वाटतंय? नाही माझं हे चालबाजी खेळणारच ना. हे जे लोक आहेत हे चालबाजी खेळणारच आहेत. याच्यातून त्याच्यातून याच्यात झाकाय करता चालू असतं. ते कुठल्या तरी एका गोष्टीवर जर थांब राहिलं तर त्याच्यावर निर्णय लागत असतील. पण ते काय आहे, यायला पहिल्यापासून सवय आहे की चलबिल केलं म्हणजे मग याला अर्ध त्याला अर्ध करता येतं, थोडंसं की याचं तोंड दाबीत येतं, त्याचं तोंड दाबीत येतं. त्याच्यामुळे हे आपलं काहीतरी त्यांनी चाललेलं येतं कारण.